लीग पर्व तिसरं. या तिसऱ्या पर्वामध्ये तिसऱ्या दिवशी जोडलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या सकाळच्या सत्रामध्ये आपण स्वागत करूया. मॉर्निंग सेशन ज्याला आपण म्हणू शकतो, कारण प्रातःकाळचे आपण 3:30 वाजलेत. एकंदरीतच तिसऱ्या दिवसाचा खेळ आपल्या भेटीला आलाय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. विराट 11 वर्सेस ज्योती एंटरप्राइजेस हे दोन संघ या दरम्यान खेळताना पाहायला मिळतील. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरं यंगस्टार पोलादपूर आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सुजित वाघमारे आणि त्याच्या समवेत आपण पाहणार आहोत फलंदाज बॅटर अभि केसरकर. द कॅप्टन ऑफ छोटी एंटरप्राइजेस मिस्टर अभि केसरकर इज ऑन अ स्ट्राईक. यष्ट्यांच्या मागे ओंकार गाडगेला देखील पाहणार आहोत. येस नंदकिशोर मांडे सर. येस सुपर 10चा शेवटचा मुकाबला विराट 11 वर्सेस छोटी एंटरप्राइजेस या दोन संघ. हॅलो मॅच आहे विराट 11 वर्सेस ज्योती एंटरप्राइजेस. हॅलो चेक. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाजाला पाहतोय, जिथे आपण सनील उतेकर आहे. कालचा दिवस ज्या गोलंदाजाने गाजवला त्याच्या बॅटमधून एक अर्धशतकी खेळी देखील पाहायला मिळाली. राईट राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू कोलोर पद्धतीचा चेंडू आहे. हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. फ्लिक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर एक चोटी धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालाय. सुजित वाघमारे हा फलंदाज स्ट्रायकर एंडला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर डावाचा शुभारंभ आरंभ आणि प्रारंभ होताना पाहायला मिळतोय. पहिली धाव दफलकावर लागली. ज्योती एंटरप्राइजेस वर्सेस विराट 11 या दोन संघांमध्ये असणारा सामना आपण पाहतोय. एकीकडे निलेश दादा कोळसकर तर दुसरीकडे शैलेश दादा कोळसकर ही देखील लढत आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हा चेंडू गुडले स्पॉटवर चेंडू पिचिंग झाल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळाला. ओंकार गाडगे एव्हरग्रीन नेहमी यशांच्या मागे जो चुस्त तंदुरुस्त पाहायला मिळतो, इथे मोठ्या प्रमाणामध्ये चेअरअप करताना पाहायला मिळतोय. स्लेजिंग करताना पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या कानामध्ये जाऊन काहीतरी कानमंत्र दिला आहे यष्टीरक्षक ओंकार गाडगेने. दुसरा चेंडू निर्धाव आल्यानंतर एक धावांवर आपण पाहतोय. संघ आहे प्रथम बॅटिंग करत असताना ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केले. चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. हा येतोय चौकार.
ओंकार घाडगेने जर यष्ट्यांच्या मागे सलग 3 झेल टिपले तर आजच्या दिवसाचे समालोचक आणि जर आपण पाहिलं तर उद्या देखील त्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेली 20 ते 30 वर्ष क्रिकेटच्या खेळामध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारे प्रवीणजी दुल्हाडे सर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे ओंकार गाडगेसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी, राऊंड द विकेटची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सनील उतेकर, बॅटिंग क्रीजवर अभि केसरकर आहे. ऑन स्ट्राईक एंडला आपण सुजित वाघमारेला देखील पाहतोय. आजच्या दिवसाचा तिसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना सुपर 10चा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीतच 4 संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालेत. आज चेंडू ब्लॉक कॉलमध्ये चेंडू टाकला गेलाय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल झाला. चेंडू जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. अभि केसरकर आणि त्याच्या समेत आपण सुजित वाघमारेची जोडी मैदानामध्ये पाहतोय. ओंकार गाडगेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. प्रवीणजी दुधाडे सरांकडून सलगच्या 3 झेलसाठी यष्टिरक्षक ओंकार गाडगे, चुस्त तंदुरुस्त यष्टिरक्षक म्हणून त्यांची संपूर्ण पोलादपूर तालुक्यामध्ये ख्याती आहे. चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये होता. आडव्या बॅटने फटका पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला खेळाडू आहे. खेळाडूला हुलकावणी देत चेंडू चालला सीमारेषा पलीकडे. धाबा मिळतील 4. यूट्यूब वाहिनीचे जे टेक्निकल टीम आहे यांना देखील आपण टीव्ही स्क्रीनवर मोबाईल स्क्रीनवर पाहू शकता. tenniscricket.in माध्यमातून आमच्या समवेत आज जोडले गेलेत, ज्यांच्यासोबत आम्ही जोडलो गेलो. खरं तर कुडलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत ते महाराष्ट्राचा द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर जयेश भोसले सर. तर त्याच्या लेफ्ट साईडला आपण पाहतोय tenniscricket.in आदरणीय सुशील पाटील यांना देखील आपण पाहतोय. चेंडू बॅकफुटला जाऊन पुश केलाय. पॉईंट रिझनमध्ये आपण जर पाहिलं तर वाईटिश पॉईंट रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं तर दोन मात्र 1 धाव पूर्ण केली गेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळेल. 10 धावा फलकावर लागल्यात. 10 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा आपण समालोचन कक्ष पाहू शकता जिथे मी स्वतः जोडलो गेलो आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला आपण पाहू शकता जयश्री भोसले सरांना. त्यानंतर पाटील सर, सुशांतजी पाटील सर हे देखील आहेत. tenniscricket.in लाईव्ह टेक्निकल टीम आपण पाहतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. 10 धावा फलकावर लागल्यात. एकंदरीतच विराट 11 वर्सेस ज्योती एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. अभि केसरकर आणि त्याच्या समेत सुजित वाघमारे सलामीची जोडी आहे. पहिले षटक हाताळत असताना सनील उतेकरने केवळ 10 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, जिथे मिड विकेटच्या दिशेने एक चौकार देखील आला होता, जिथे मिसफिल्डिंग पाहायला मिळाली होती. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज क्रमांक 2 पाहणार आहोत. शैलेश केसरकर नावाचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. अभि केसरकर आणि सुजित वाघमारे 5 घेण्याचा विक्रम देखील सुजित वाघमारेच्या नावावर आहे. दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर सुजित वाघमारेने 5 घेतली होती. 5 गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. तोच आपण बॅटिंग करीत सुजित वाघमारेला पाहतोय. ज्योती एंटरप्राइजेस संघाचा खेळाडू रेवाडी कोतवाल संघाकडून सातत्याने क्रिकेट खेळत आलाय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तोच खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. अभि केसरकर हा स्ट्रायकर एंडला देखील आहे. शैलेश केसरकर गोलंदाजी मार्कवर फिरकीपटू आहे. पहिला चेंडू फ्लाइट डिलिव्हरी पाहायला मिळाली, परंतु इथे यष्टिरक्षकाकडून चूक होते. अधिक वेगाने चेंडू झाला लॉंग स्टॉप रिझन मध्ये. धावा मिळतील 4. 22चा येतोय चौकार. आणि 4 अव्वल धावांनी एकूण धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 14 धावांवर. 14 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग क्रीजवर आपण पाहतोय नशिबाचा चौकार देखील आलाय. अभिच्या बॅटला चेंडू ब्रश झाला नाही. चांगला चेंडू पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, परंतु फलंदाजाकडून चूक झाली, यष्टिरक्षकाकडून चूक झाली आणि 4 धावा नक्कीच मिळाल्यात. हा चेंडू देखील ब्लॉक होलमध्ये अडथळलाय. पुन्हा एकदा यष्टिरक्षकाकडून चूक होताना पाहायला मिळते. तिथे बॅकअप पाहायला मिळाला. फ्लाय स्लिपच्या खेळाडूने चेंडूला फील्ड केलं. ओंकार गाडगेची अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इट इज अ व्हाईट बॉल कॉल. 1+1 2 धावा फलकामध्ये ऍड होतील. ओंकार गाडगे आपण पाहतोय फ्लाय स्लिपला 16 धावांवर जाऊन पोहोचलाय.
ओंकार गाडगे चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला. चुस्त तंदुरुस्त ओंकार गाडगे. 16 धावा धावफलकावर आहेत. अव्वलची धाव मिळाले 16 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट शैलेश केसरकर गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. शेवटचा सामना सुपर 10चा हा महामुकाबला पाहायला मिळतो. विराट 11 आणि ज्योती एंटरप्राइजेस. चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये घुटना टेक तमाशा देख. चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार. शैलेश केसरकर बॅटिंग क्रीज गोलंदाजी मार्कवर. सुजित वाघमारे बॅटिंग क्रीजवर पाहायला मिळतं. ज्याच्या बॅटमधून या मॅच मधील पहिल्या षटकाराला एकूण धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा धावफलकावर लागली आहे. हा चेंडू देखील ऑफ स्टिकच्या बाहेर शफल होऊन चांगला फटका पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने जमिलेला घरंगळत. हा येतोय चौकार. 26 धावा फलकावर लागल्या. आता एक षटकार एक चौकार सुजित वाघमारेच्या बॅटमधून आल्या. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतो बॅटिंग क्रीजवर. ओव्हरपिच चेंडू होता त्याला आपण जर पाहिलं तर स्लॉक स्वीप करताना पाहायला मिळाला. सुजित वाघमारे तदनंतर आखूड टप्प्याच्या चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. 38 सर्कलच्या वरून धाडलं होतं जिथे 4 धावा अर्जित करण्यामध्ये यश आले. सुजित वाघमारे या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर व्यक्तिगत 11 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 11 धावा. शैलेश केसरकर हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार पाहायला मिळतोय. खेळाडूच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. धावा मिळत आहे 4. चौकार. नवा दफलकर आपण पाहतोय. इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. अभि केसरकर सुजित वाघमारे सारख्या अनुभवी खेळाडूंसोबत खेळत असताना तुम्हाला चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील करावी लागेल. मैदानामध्ये आपण पाहतोय सुजित वाघमारेने मागच्या 3 चेंडूंमध्ये 14 धावा अर्जित केल्यात. एकंदरीतच चांगली फटकेबाजी पाहायला मिळाले. फ्रंट फुटला जाऊन देखील चांगला फटका खेळला होता. बॅक फुटला जाऊन देखील चांगले फटके पाहायला मिळालेत. इथे चेंज ऑफ पेस फ्लायटेड डिलिव्हरी मॅचची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता. परंतु इथे यष्टिरक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळाले. हे बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव येते. फ्लायटेड डिलिव्हरी होती ज्याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाही. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. एक धाव जरूर मिळते. एकेरी धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 धावांवर. हा चेंडू देखील फ्लायटेड डिलिव्हरी होती. चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू हवेमध्ये खेळाडू त्याच्या खाली सुटतोय निसटतोय जेल आणि ते फलंदाजाला मिळते नवसंजीवनी. सुजित चांगला सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालं. ज्या प्रकारचं सेलिब्रेशन सौरभ गांगुलीने 2002च्या नेटवे सिरीजमध्ये फायनलमध्ये विजय अर्जित केल्यानंतर केलं होतं ना लॉर्ड्सच्या मैदानामधलं ते सेलिब्रेशन पाहायला मिळालं. स्पीडअप करायचं आहे थोडंसं. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल पंचांना देखील विनंती असेल आपण स्पीडअप करायचं.
32 धावा धावफलकावर. हा देखील चांगला फटका फ्लिक ऑफ द रिस्कच्या साह्याने चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सीमारेषा पलीकडे. अबी केसरकरच्या बॅटचा तडाखा. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार. रिक्सच्या साह्याने वळवलं. लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. क्लासी फटका पाहायला मिळाला. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला अबी केसरकरच्या बॅटमधून. ज्याच्या बॅटमधून आजच्या दिवशी अर्धशतक देखील पाहायला मिळालं. 50 धावांची इनिंग अबी केसरकरच्या बॅटमधून पाहायला मिळाली. हा चेंडू खोदून काढलाय. चेंडू काव कॉर्नरच्या डोक्यावरून चाललाय सीमारेषा पलीकडे. सलगचा दुसरा षटकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावर लागल्यात. सलगचे 2 षटकार अभिच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. सनील उतेकरवर आक्रमण केलं गेलंय. अभि केसरकर संघाचा कर्णधार हा देखील बॅटच्या स्लॉटमध्ये होता. या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. हिव करायचा होता परंतु हा चेंडू प्रॉपर मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झालेला नाही आहे. चेंडू अलॉंग द कार्पेट डीपमध्ये गेला होता. ऑन साईडला 1 धाव अर्जित केली गेली आहे. एकंदरीतच 43 धावांवर 45 धावांवर जाऊन पोहोचलाय. सांघिक स्कोर आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना ज्योती एंटरप्राइजेस संघ आतापर्यंत 3 चेंडूची फेकी या षटकामध्ये करण्यात आली आहे. 13 धावा खर्च केला सनील उत्तेकरने. हा देखील ब्लॉक होलमध्ये चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. ताकदवर फटका पाहायला मिळालाय. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये खेळाडू आहे. एकेरी धाव अर्जित केली जाईल. सुजित आणि अभि केसरकरची जोडी आपण पाहतोय. सुजित वाघमारे अभि केसरकर दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. यष्टनच्या मागे ओंकार काडगेला देखील आपण पाहतोय जो खऱ्या अर्थाने गोलंदाजांना चेअरअप करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजांचं मनोधैर्य उंचावताना पाहायला मिळतोय. मोटिवेशनल वर्ड्स ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. राईट आर्म राऊंड द विकेटची गोलंदाजी. सकाळचे 3:41 झालेत आणि आजच्या दिवसाचा शेवटचा सामना हाफ ट्रॅकर होता. आणि बॅटने पुल केलाय. पुल सक्सेसफुल. सीमारेषा पलीकडे चेंडू चाललाय. षटकार. काय चांगला फटका सजला. अभिने बॅकफुटला जाऊन या चेंडूला हाफ ट्रॅकरला पुल केला. पुल सक्सेसफुल देखील झाला. मिडल ऑफ द बॅट फटका पाहायला मिळाला. फ्रंट फुटवरूनच पुल केला होता या चेंडूला. 3 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये आले. 19 धावा एकंदरीतच खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये सनील उतेकरने पहिल्या षटकामध्ये केवळ 10 धावा खर्च केल्या होत्या. हा चेंडू देखील अभिच्या बॅटच्या स्लॉट मध्ये पुन्हा एकदा अभिच्या बॅट मधून येतोय. खडखडीत झणझणीत फार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. फलकावर आपण पाहतोय अभिच्या बॅट मधून या 58 धावांपैकी जर आपण पाहिलं ना तर 35 धावा अभि केसरकरच्या बॅट मधून आल्यात. अभि केसरकर या इनिंग मध्ये 35 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. सुजित आणि अभि केसरकरची ही जोडी मैदानामध्ये आहे. सुजित वाघमारे आणि अभि केसरकर. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. LED स्क्रीन ज्याच्यावर आपण हे सामने पाहतोय ती LED स्क्रीन सुरेंद्र अण्णा चव्हाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. सह्याद्री कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, हॉटेल समृद्धी महाड,
यांच्या माध्यमातून पुरस्कृती स्क्रीन आपण पाहतोय. तदनंतर या स्पर्धेला 2 लाखांचं आकर्षक असं बक्षीस आदरणीय निलेशदादा कोळसकर साहेब, तदनंतर मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूसाठी अर्ध्या तोळ्याची अंगठी देखील पुरस्कृत करण्यात आली आहे. अध्यक्ष निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. तर महाड विधानसभेचे आमदार परशेट गोगावले, विकास शेठ युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले, तदनंतर मनोजी भागवत साहेब असतील, तदनंतर मधुकरजी जाधव साहेब असतील, नागेजी पवार साहेब असतील, चंद्रकांतजी कळंबे साहेब असतील, छोटू दीक्षित साहेब असतील, सिद्धेश शेठ साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य करण्यात आलं आहे. राजेशदादा सकपाळ, स्नेहलताई जगताप या सगळ्यांकडूनच या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं आहे. अभि जाधव नावाचा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. सुजित वाघमारे स्ट्रायकर एंडला आहे. थोडीशी घाई करायची आहे, आपल्याला सातत्याने विनंती करण्यात येते. आशिषदादा कोळसकर, आपण अधिकचा वेळ घेताय. तीन षटकानंतर 58 धावा दाखल लागल्यात विराट 11 टीम. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, आपण अधिकचा वेळ घेताय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा दाखल लागल्यात. आडव्या बॅटने फटका सजवलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. सुजित वाघमारेच्या बॅटमधचा वार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार धाव फलकावर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. सुजितच्या बॅट मधून हा देखील चांगला फटका पाहायला मिळालाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणि बॅटने फटका सजवला. अगदीच खुटना टेक तमाशा देख सलगचा दुसरा षटकार. रन्स ऑन बोर्ड. सुजित वाघमारे आणि अभि केसरकर ही जोडी मैदानामध्ये धावांचा डोंगर उभा करताना पाहायला मिळते. शेवटची मॅच मागच्या दिवशी, अगदी दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर हेमंत उतेकरनं देखील शेवटच्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी केली होती. 92 धावांपर्यंत संघाने मजल मारली होती. या मॅचमध्ये नक्कीच ज्योती एंटरप्राइजेस संघ हा 92 पेक्षा अधिक धावा नक्कीच कुटेल, कारण आतापर्यंत 70 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत. कालच्या दिवशी जर आपण पाहिलं तर केरळ वॉरियर्स या संघाने अंतिमच्या मॅचमध्ये शिवाजीनगर संघाविरुद्ध खेळत असताना 92 धावा उभारल्या होत्या आणि चांगल्या प्रकारे डिफेन्स देखील केला होता. आधी केला ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न असफल झालाय. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एकेरी धावेने एकूण धावसंख्या वधारते. 71 धावांवर जाऊन पोहोचली आहे. 71 धावा धावफलकावर आहेत. अभि केसरकर आणि त्याच्या समेत आपण पाहतोय सुजित वाघमारेला. अभि केसरकरच्या बॅटमधून 35 धावांची इनिंग पाहायला मिळाली आहे. सुजित वाघमारेच्या बॅटमधून 28 धावांची इनिंग पाहायला मिळाली. दोघांची 71 धावांची अभेद्य भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण अभिषेकला पाहतोय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. 4 डिलिव्हरीज 13 रन्स. So far has been considered by the bowler. Dancing down the track. चेंडू हवेमध्ये आहे. लांबी कमी, उंची जास्त. खेळाडू त्याच्या खाली टिपला जातोय. झेल संपेल. अभि केसरकर या खेळाडूचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. अभिषेक जाधव नावाचा गोलंदाज ज्याने पहिल्या कडे बाद करण्यामध्ये यश आलंय. एकाहत्तर धावा. हा चेंडू देखील बॅटच्या स्लॉट मध्ये गणेशने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. आउट साइड लागली आहे. चेंडू चाललाय डी पॉइंट रिजन मध्ये. तिथे खेळाडू आहे. एकेरी धाव मिळते. 4 षटकांची समाप्ती झाली आहे.
4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लागले 72 धावा, 72 रन्स ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर्स. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग PDPL पर्व तिसरं आणि या तिसऱ्या पर्वामध्येचा आपण अनुभव घेतोय. सुपर 10चे मुकाबले आपण पाहतोय. शेवटचा सामना सुपर 10 मधील सुपर 10 मधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विराट 11 वर्सेस ज्योती एंटरप्राइजेस. शैलेशदादा कोळसकर आणि निलेशदादा कोळसकर या दोन्ही संघनायकांचा असणारा संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहतोय. चला तर विराट 11 टीम थोडीशी स्पीड घाई करायची आपण. आशिष दादा 4 षटकं आणि 72 धावा झाल्यात. 72 रन्स ऑन बोर्ड. बहात्तर धावा धावफलकावर लागल्या. तर शेवटचे 12 चेंडू शेष आहेत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचं आपण दैदिप्यमान असं आयोजन पाहतोय. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. एकंदरीतच 4 संघ सुपर 4 मध्ये दाखल झाले, ज्यामध्ये श्रीराम वरदायनी कापडे बुद्रुक हा संघ देखील आहे. तदनंतर संदीप कदम सर कर्णधार असणारा रुद्रांश 11 साखर हा संघ देखील सुपर 5 मध्ये दाखल झाला आहे. तदनंतर किरण वॉरियर्स भोगाव हा संघ देखील सुपर 5 मध्ये दाखल झाला आहे. तर राजेश गडगे यांचा असणारा संघ तिथे आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटची गोलंदाजी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झाला आणि पहिला चेंडू याला दंडित केलंय. अव्वंतर धावेची खूण गेली आहे. प्रज्योतचा पहिला चेंडू व्हाईट बॉल आहे. अव्वंतर धावेच्या रणसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. 73 धावांवर जाऊन पोहोचलाय संघ आहे ज्योती एंटरप्राइजेस. आम्ही डोंबिवलीकर हा संघ देखील सुपर 5 मध्ये दाखल झाला. राजेश गाडगे कर्णधार असणारा संघ. बॅकफुटला जाऊन चांगला फटका, ताकदवर फटका पाहायला मिळालाय. कौ कॉर्नरच्या डोक्यावरून लांबच लांब घणाघाती प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार. एकोणऐंशी धावा फलकावर लागल्यात. 79 रन्स ऑन अ बोर्ड. हा देखील खूण टप्प्याचा चेंडू ऑफ स्टिकच्या बर्राच बाहेर. पंच दोन्ही हात समांतर करून 79 धावेची खूण करतील नंदू मांडे आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय संदीप सावंत सरांना पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये. 80 धावा फलकावर लागल्यात. 80 रन्स ऑन अ बोर्ड. शेवटचे 10 चेंडू येणं शिल्लक आहे. 80 धावांपर्यंत मजल मारली आहे बॅटिंग करत असताना ज्योती एंटरप्राइजेस या संघाने. हा देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु हा प्रयत्न असफल झालाय. तिथे फलंदाज गणेश थोडासा सफल झाला होता, त्यामुळेच हा चेंडू फेअर पंचांनी घोषित केलाय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग ऐसा सोहळा होणे नाही. पोलादपूर तालुक्यामध्ये क्रिकेटचा सण आपण पाहिला. मागील 3 दिवसापासून क्रिकेटचा चित्तथरारक अनुभव देखील आपण पाहिला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठा फटका. ब्रँडन मकालमची आठवण करून दिली या फटक्याने. चेंडू चाललाय स्टँड्स मध्ये. षटकार. $86 रन ऑन बोर्ड. काय बॅटिंग केली अब्बी केसरकर, सुजित वाघमारे, तदनंतर गणेश खेडेकर या बॅटरने. मैदानामध्ये ज्योती एंटरप्राइजेस हा संघ चांगल्या प्रकारची बॅटिंग फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. निलेशदादा कोळसकर यांचा असणारा संघ ज्योती एंटरप्राइजेस हा संघ आहे. शैलेशदादा कोळसकर साहेबांचा संघ आपण पाहतोय. विराट 11 हा संघ. प्रज्योत नगरकर गोलंदाजी मार्कवर आहे. हा चेंडू बॅटची एज घेऊन चाललाय. फ्लाय स्लीप रिजन मधून चेंडू होतोय फरार. दबा मिळतात 4. चौकार. चौकार आलाय. आउटसाइड लागली होती. ओंकार घडगे यष्टीरक्षकाच्या कडेला उभा होता, जिथे आपण पाहिलं तर सेकंड स्लिप रिझन मधून चौकार पाहायला मिळाला. प्रज्योतच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं गेलंय. हा देखील डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे सरसावून स्टेप आउट करून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट चेंडू
शॉट मिड विकेटला फील्ड केला गेला 38 सर्कलमध्ये. एक धावेने एकूण धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. 91 धावा, 91 रन्स ऑन बोर्ड. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 91 रन्स ऑन बोर्ड. या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या 111 धावा श्रीराम वरदायनी कापडे बुद्रुक या संघाने उभारली आहे. रिव्हर्सचा फटका, काय फटका सजवला सुजित वाघमारे इज ऑन अ फायर. धावा मिळतील 6. षटकार. एकंदरीतच आशिष कोळसकरने गोलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. अंतिम षटक टाकण्याची जबाबदारी. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 97 झाली आहे. 97 रन ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. आक्रमक बॅटिंग पाहायला मिळाली सुजित वाघमारे. जो व्यक्तिगत आपण पाहिलं तर सुजित वाघमारेच्या बॅटमधून 11 चेंडू आणि 34 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय सुजित वाघमारे, ज्याने फायफर देखील अर्जित केली होती. 5 गडी बाद करण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे या स्पर्धेमध्ये. पहिला गोलंदाज ज्याने फायफर 5 विकेट गारद केले. आशिष कोळसकरचा हा चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला ऑस्टिकच्या पलीकडे. शॉर्ट ऑफ वुडलँड पद्धतीचा चेंडू दोन्ही हात समांतर करून अव्वंतर धावेची खूण करतायत. अव्वंतर धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 98 धावांवर. 98 रन्स ऑन बोर्ड. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ज्योती एंटरप्राइजेस हा संघ उभारेल का? कारण येणारे 6 चेंडू या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देतील. मैदानामध्ये आपण पाहतोय सकाळचे 4 वाजले तरी देखील मैदानामध्ये प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळते. आशिष कोळसकर हा चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू डीपमध्ये चाललाय लॉंग ऑन मध्ये. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकंदरीतच 99 धावा धावलकर पाहतोय. 99 रन्स ऑन बोर्ड. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 99 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय सर्वोच्च धावसंख्या 111 आहे आतापर्यंत पीटीपीएलच्या 3ऱ्या हंगामामध्ये. हा चेंडू बॅटची एज घेऊन चाललाय आणि त्या 38 सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. ओंकार घाडगे अधिक वेगाने चेंडूवर आला. ओंकार घाडगेसाठी बक्षिसांचा वर्षाव जरूर आहे. यादीच्या मॅचमध्ये देखील 1200 रुपयांचं पारितोषिक ज्या खेळाडूला मिळालं होतं. लोकप्रिय खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ओंकार घाडगे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 99 धावा फलकावर लागल्यात. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 53 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सकाळचे 4 वाजले तरी देखील प्रेक्षक वर्ग उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पंचांचा इशारा काय येतोय तर पंच या खेळाडूला बाद घोषित करतायत आणि हा डिसिजन बॅटिंग टीम रेफर करतायत थर्ड अंपायरकडे. बॅटिंग टीमचा कॉल आहे. असेल डिसिजन असेल गडी बाद. लेग बिफोर विकेट. सुजित वाघमारे जाईल डगआउटच्या आश्रयाला. ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत.
येस थँक्यू. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत एकूण 3. योगेश गाडगे नावाचा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. आशिष कोळसकरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका 2 खेळाडूंच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डीप मध्ये आपण पाहतोय राजेशला इथे एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं, परंतु राजेश अधिक वेगाने चेंडूवर आला, चेंडूला पिक केलं, थ्रो केला. तद्वर मात्र दोन्ही फलंदाजाने 2 धावा अर्जित केल्या. 101 धावा पूर्ण झाल्यात. 100 गाठली आहे ज्योती एंटरप्राइजेस या संघाने. स्पर्धेमध्ये 100 गाठणारा हा एक संघ ठरलाय. चेंज ऑफ पेस, आशिष कोळसकरची चांगली गोलंदाजी, इथे धावचीची संधी, खेळाडू होईल बाद. इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 101 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू, फुलटॉस चेंडू, चेंडूला डिझर्व ट्रीटमेंट दिलंय. ताकदवर फटका पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार आलाय. अंतिमच्या चेंडूवर 4 धावा पाहायला मिळतात. एकूण धावसंख्या झाली आहे 105 धावा. ही इनिंग 33 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली. त्याबद्दल गोलंदाजी करणाऱ्या विराट 11 या संघाचं देखील हार्दिक असं आभार. एकंदरीतच 6 षटकांमध्ये 105 धावांपर्यंत मजल मारली. ज्योती एंटरप्राइजेस संघाने चांगला बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. या संघाचं देखील हार्दिक असं अभिनंदन असेल. चांगला बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. विजयासाठी लक्ष असेल. 36 चेंडू आणि 106 धावांचं विराट 11 संघासमोर. विराट असं लक्ष ठेवलंय ज्योती एंटरप्राइजेस या संघाने. एकंदरीतच पोलादपूर तालुका प्रीमियर लीग यंगस्टर पोलादपूर आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट सातत्यपूर्ण चांगलं समालोचन संदीप जाबडे सरांचं आपण अभ्यासू समालोचन पाहिलं गेलं आणि सीझन 3 मध्ये त्यांनी सुद्धा चांगला आवाज दिला. वेगवेगळे समालोचन येत आहेत, परंतु पोलादपूरचा हक्काचा आवाज मागील कमी दिवसात चांगली प्रगती केली आणि अशा संदीप जाबडे सरांचा विशेष सन्मान केला जातोय. रवी इंगवळे सर यांच्या मार्फत शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. संदीप जाबडे सर खऱ्या अर्थाने खूप सारं सहकार्य लाभलं आपलं आणि येणाऱ्या काळात पत्रकारिता क्षेत्रात सुद्धा आपलं चांगलं नाव हो आणि विस्टा न्यूजच्या माध्यमातून आपण चांगल्या न्यूज याव्यात, याच अपेक्षा असतील. तर प्रथम फलंदाजी करताना 106 धावांचं आव्हान विराट 11 संघासमोर ठेवलेलं आहे. ज्योती एंटरप्राइजेस संघाने शेवटचा सत्र आज आपण पाहतोय. उद्या मात्र या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे आणि उद्या या तिसऱ्या पर्वाचं शेवटचं चरण चालू होणार आहे. परंतु
पूर्ण वर्षभर ज्या क्रीडा स्पर्धेची वाट पाहिली, लीगमध्ये क्रीडा स्पर्धा कशा प्रकारे खेळली जाईल या सगळ्या आलेले आहेत. आशिष आणि सनील उतेकर दाखल झाले. पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट डिलिव्हरीवर मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये गोल्डन डक ज्याला संबोधला जातो तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेला. तर आपण पाहू शकता पहिली गोलंदाजी सुचित यांच्या मार्फत सातत्यपूर्ण अनुभवली जाते आणि ज्योती एंटरप्राइजेसच्या माध्यमातून सुजित आज चांगल्या प्रकारे खेळलं. ॲज अ फलंदाज म्हणून किंबहुना गोलंदाज म्हणून त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली आणि एक गडी बाद झालेला आहे. तर विनोद धनावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि याही वेळेला आपण पाहू शकतोय सुजित वाघमारेची सुंदर गोलंदाजी आपण पाहिली गेली. सुरुवात मात्र चांगली झालेली आहे. 106 धावांचं मोठं आव्हान आणि मोठं टार्गेट जरूर केलेलं आहे आणि हा सामना जर विराटला जिंकायचा असेल तर विराट कामगिरी करावी लागेल. विराट 11 संघ याही वेळेला उजव्या यष्टीवर त्याला मात्र आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न असफल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता जरूर होते. विराट 11 संघाला जर 106 धावा टार्गेट चेस करायचे असतील तर इथे मात्र पूर्ण मैदानाची थंडी उडवावी लागेल. अशी एक आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. परंतु ते करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण विराटच्या माध्यमातून जरूर होईल. याही वेळेला आपण पाहतोय तिकडे मात्र चांगल्या प्रकारे फेकी केली आणि पंचांनी पुन्हा एकदा थर्ड अंपायरचा इशारा केला आहे. विचारणा केली जाईल या निर्णयाची, कशा प्रकारे हा थ्रो फेकला गेला, तदनंतर बॅटिंग करणारा फलंदाज कशा प्रकारे पोचला, त्यांनी बॅट कशी ग्राउंड केली, या सगळ्या गोष्टीचा नक्कीच जवळून पाहिलं जाईल. प्रदीप शिंदे सर आमच्यासोबत जोडले जात आहेत तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. तर पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांनी ठरवलंय की हा फलंदाज बाद होऊन परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपात दुसरा विकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर गेलेला आहे. रनआउट झालेला आहे. खूप महत्त्वपूर्ण लढत आहे. शेवटची लढत जरूर आहे, परंतु आपल्याला सुपर 5 मध्ये जायचं असेल तर ही लढत जिंकणं गरजेचं आहे. परंतु आपण पाहतो 106 धावांचं जे आव्हान आहे पहिल्या सत्रामध्ये ज्योती एंटरप्राइजेसने ठरवलेलं आहे ते आव्हान कुठेतरी कठीण जातंय. तर विनायक कोळसकर नवीन बॅटर मैदानात दाखल जात आहेत. सुजित वाघमारे आहेत, गोलंदाजी करतायत सातत्यपूर्ण. आज या लीगपासून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी सुजित यांची पाहिली गेली आणि सातत्यपूर्ण ज्योती एंटरप्राइजेससाठी पहिली गोलंदाजी हाताळतायत. हाही चेंडू हवेत आहे, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु आता झेल सुटलेला आहे. आणखीन एक विकेट जाळ्यात जरूर सापडलेला होता, परंतु तिकडनं झेल सुटला आणि मैदानामध्ये धावांची पूर्तता करण्यात आलेली आहे. तब्बल धावा आता मात्र 2 झालेले आहेत धावपलकावर, जिथे आपण पाहतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यात विराट 11 संघ मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय 2 लढवय्ये लढत आहेत, परंतु ही लढाई थोडीशी का होईना एका बाजूला झुकत चाललेली आहे. परंतु अजून वेळ गेली नाही. मोठे मोठे फटके करावे लागतील, धावा वाढवावे लागतील, विकेट जाण्याचा क्रम आहे तो थांबावा लागेल आणि तिकडनं मात्र कमबॅक करावं लागेल. जर आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये 1 षटकांचा खेळ इथे मात्र संपलेला आहे. सुजित वाघमारेने पहिले षटक हाताळलं आणि दरम्यानच्या काळात आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 3 धावा खर्च केल्या गेल्या सुजितच्या माध्यमातून. खूप कंजूस गोलंदाजी जरूर झालेली आहे. 106 धावा काढायचे असताना जे टेन्शन आहे विराट 11 वर ते सातत्यपूर्ण पहिल्या चेंडूपासून दिसण्यात आलं. कारण पहिल्या चेंडूवर जेव्हा आशिष आले, मोठा प्रहार
सुनील आले, त्यांनी मोठा प्रहार केला आणि तिकडनं मात्र ठरवलं गेलं की या धावा पार करायच्या असतील तर सातत्यपूर्ण मोठे फटके खेळणं गरजेचं आहे आणि पहिल्या चेंडूवर जो प्रयत्न झाला तो प्रयत्न फसला आणि तिकडनं मात्र विकेटचं पतन झालं. आपण पाहतोय 2 कड्यांच्या मोबदल्यात तब्बल 3 धावा धावफलकावर, तर अभि केसरकर स्वतः आपण पाहतोय कर्णधार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. दुसरा गोलंदाज स्वतः कर्णधार येत आहेत. मोठं आव्हान आहे. खूप आपण पाहतोय कमी प्रेक्षक आहेत परंतु तेही या क्रिकेटचा आनंद घेत आहे. आज ही क्रीडा स्पर्धा लीग फॉर्मॅटमधनं सुपर 10 मध्ये जाऊन पोहोचली आणि सुपर 10 मधनं आज आपण अंत करतोय सुपर 5 मध्ये जाण्याचा. इकडे मात्र अभि केसरकर यांचा चेंडू आपण पाहतोय उजव्या यष्टीवर होता, उंची दिली गेली, तिकडनं मात्र वळण सुद्धा घेतलं गेलं. पंचांच्या माध्यमातून जरूर फलंदाजाने थोडासा अपील जरूर केला परंतु पाहतोय आपण तिकडनं मात्र हा चांगला चेंडू संबोधला गेला. याही वेळेला धावा आल्या नाही. आतापर्यंत 3च धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पोलादपूर प्रीमियर लीग सीझन 3चा हा सुपर 10चा शेवटचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हवेत आहे आणि हा सुद्धा झेल जरूर सोडलेला आहे. जास्तीच्या धावा आहेत परंतु अशा झेल सोडले आणि एखादा फलंदाज जर बहरला तर येणाऱ्या काळात नक्कीच अडचणीला सामोरं जावं लागेल आणि क्रिकेटमध्ये आणि युद्धामध्ये कधीही गाफील राहायचं नाही. जर तुम्ही गाफील राहिलात तर समोरच्याला संधी भेटते, किंबहुना समोरच्याला तो जो प्रयत्न आहे करण्याचा जो एक मोठा मानस असतो तो प्रयत्न करण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न झाल्यानंतर तो यश भेटतं, ते यशाच्या मार्गावर ते जाऊ शकतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही गाफील राहिला तर तुमच्यावर मोठं आक्रमण जरूर होईल. याही वेळेला आपण पाहतोय मोठा फटका आला तब्बल 6 धावेंसाठी आणि इथून ही चांगली सुरुवात संबोधली जाईल. विराट 11 जर ज्योती एंटरप्राइजेस 6 षटकामध्ये 106 धावा अर्जित करू शकतोय तर त्या पार का करू शकत नाही याही गोष्टीचा त्यांच्या मनात ठसवणं गरजेचं आहे किंवा या मनाची खुणगाट त्यांनी सुद्धा बांधणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत धावा झाले 11, जिथे षटक क्रमांक 2 अभि केसरकरच्या माध्यमातून मार्गस्थ असताना ज्योती एंटरप्राइजेस निलेश दादा कोळसकर यांच्या मालकीचा संघ जरूर आपण पाहतोय. याही वेळेला बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. थंडी 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 उडवली जाते. आमचे सचिन सावंत सर आहेत, यांची थंडी उडवली जाते कारण त्यांचे दोन्ही हात जॅकेटमध्ये आहेत. ते काढण्यासाठी वर आणण्यासाठी त्यांना प्रयास करावा लागतं. धावफलकाकडे जाऊया. धावफलक तब्बल 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, जिथे 106 धावांचा पाठलाग अजूनपर्यंत चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरे षटक अभि केसरकर, लगातार 2 षटकार आले आणि तिकडनं मात्र आशिष यांनी प्रयत्न चालू केलेले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा योद्धा जरी हरला तरी त्याचा इतिहास एक वेगळ्या अर्थाने लिहिला जातोय आणि मैदानातलं क्रिकेट तुम्ही तसंच खेळायचं आहे. हार जीत ही नंतरची गोष्ट आहे परंतु तुमचा प्रयत्न सातत्यपूर्ण करणं गरजेचं आहे. याही वेळेला अभि आशिष यांना पुन्हा एकदा तिसरा फटका सजवलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार होतोय. येतोय चौकार, 4 धावा. काय अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आशिष यांची चालू आहे. आपण पाहतोय अभि केसरकर यांच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवलं जात आहे. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, जिथे षटक क्रमांक 2 मैदानात मार्गस्थ असताना धावांचा आलेख वाढत आहे, धावांचा स्तर वाढत आहे आणि हा वाढणारा स्तर येणाऱ्या काळात विराट 11 साठी मजबूत स्थितीत येईल का याही गोष्टीकडे येईल. असा जर सामना पुढे न्यायचा असेल तर विराट 11 साठी एखाद मोठा षटका धावांचा आला आणि तदनंतर सातत्यपूर्ण पाठलाग झाला तर याही धावा पार करू शकतात. परंतु सातत्यपूर्ण पाहतोय अभि यांचं या चेंडूला सुरक्षात्मक खेळलं गेलं. चेंडू पाठीमागे जातोय, तिकडनं मात्र एकेरी धाव अर्जित केली गेली. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल तब्बल 22 धावा धावफलकावर. इथून विचार केला तर 24ला 84ची गरज असणार आहे. याही गोष्टीकडे लक्ष वेधतोय. आतापर्यंत 4 षटक येणं असताना मैदानाच्या आतमध्ये खेळ थांबलेला आहे. पोलादपूर प्रीमियर लीग सीझन 3 आणि या सीझन 3च्या उद्या मात्र मेगा फिनाली आहे आणि त्याची सांगता मात्र आज होत आहे कारण आज मात्र सुपर 10चे सामने संपणार आहे, सुपर 5 मध्ये जाणार आणि तदनंतर पुढचा घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये उद्या आपल्याला पाहायला भेटणार. लीग फॉर्मॅट आणि तदनंतर
आपण पाहतोय दिवस रात्र क्रीडा स्पर्धा हे एक ह्या तिसऱ्या पर्वातील एक वेगळं आगळं वेगळं स्वरूप तुमच्या आमच्या समोर याही वर्षी आल्या आणि खऱ्या अर्थाने आयोजकांनी ते लिहिल्या पेळलं आणि एक चांगल्या आयोजनातून ही क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. तिसरं षटक आपण पाहतोय सुजित वाघमारे आपले वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरे घेऊन आलेलं आहे. तिकडे मात्र आपण पाहतोय फटका सजवलाय दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण झालेली आहे. काय अफलातून रणनीती आखली गेली आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी धोका पत्करला आणि त्या धोक्यानंतर ही धाव जरूर आलेली आहे. डर के आगे जीत असं म्हटलं जातं आणि तुम्हाला त्या डरला सामोरं जावं लागेल. घाबरून भिवून असं काहीच होणार नाही. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या रणनीत्या आखाव्या लागतील. धावफलकाकडे धावा 24 धावा धावफलकावर षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना याही वेळेला उजव्या यष्टीवर टाकलेला चेंडू त्याला मात्र मोठ्या प्रकारे प्रहार करण्याचा प्रयत्न फसला गेला. अशीच्या माध्यमातून चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाते आणि तिथे मात्र सुजित वाघमारे एक चांगल्या चेंडूला अंजाम देताना विराट 11 आपण पाहतो अशीच्या माध्यमातून मोठे फटके खेळले गेले. उम्मीद नक्कीच तिथे त्यांच्यामध्ये प्राप्त झाली परंतु नंतर मात्र सुजित वाघमारे आले आणि पुन्हा एकदा चांगल्या धाटणीची गोलंदाजी सुरुवात केली आणि बघता बघता इथे मात्र आशिषला थांबवून ठेवलेलं आहे आणि सातत्यपूर्ण आपण पाहतोय सुजित यांच्याकडे तिसऱ्या षटकाचे प्राचारण करण्यात आलं यासाठीच की हा धावांचा ओघ थांबवण्यासाठी. तदनंतर ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनला चेंडू टोळवलाय तिकडनं मात्र एकेरी धाव जरूर आली. आशिषच्या माध्यमातून एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये लागलेल्या आहेत. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना 10 मधला 5 मध्ये जाणारा आजचा शेवटचा संघ असेल. आजची रात्र मात्र नक्कीच संपत आलेली आहे. सकाळ उजळायला काही तास बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट थांबायला तयार नाही. इथे मात्र आपण पाहतोय दूरवर कव्हरच्या दिशेने चेंडू टोळवला तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. पहिल्या प्रयत्नात झेल घेण्याचा प्रयत्न झाला तदनंतर आपण पाहतोय चेंडूवर आले आणि फेकी केली गेली. याही वेळेला आपण पाहतोय धावा रचल्या गेल्या सुजित यांच्या चेंडूवर धावफलक तब्बल आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये तिसरे षटक मार्गस्थ असताना तर ओके संदीपजी जाबडे सरांचा इथे सन्मान केला जातोय. पत्रकारी क्षेत्र आजमावता त्यांनी मात्र क्रिकेटच्या दुनियामध्ये आपल्या आवाज देण्याची सुरुवात केली. साखरच्या स्पर्धेमध्ये हेच संदीप जाबडे आम्हाला पहिल्यांदा भेटले आणि PTFPL पर्व तिसऱ्यामध्ये एक सुंदर समालोचन म्हणून नक्कीच त्यांनी काम पार पाडलं. संदीपजी खऱ्या अर्थाने रिव्ह्यू घेतोय काय 18 आणि 79 धावांची गरज असणार आहे. धावफलकावर तब्बल आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 षटकांती 27 धावा धावफलकावर 18 चेंडू आणि 79 धावांची अजून सुद्धा गरज असताना आपण पाहतोय मैदानात सामना थांबलेला आहे. 106 धावांचा मोठं आव्हान मोठं चॅलेंज होतं आणि तदनंतर मात्र विराट 11ची फलंदाजी थोडीशी लडफडलेली दिसते. विराट 11 मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. अंतर खूप आहे. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा असेल परंतु सामना जोपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत येत नाही तोपर्यंत नक्कीच निर्णय थांबून ठेवावा लागेल परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केले जातील. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय घेऊन येत आहेत 18-79 विक्रांत मोरे दाखल होत आहेत. षटक क्रमांक 4 घेऊन विक्रांत षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत ज्योती एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र ज्या 18 चेंडूची प्रतीक्षा आहे येणाऱ्या काळात त्या 18 चेंडूची सुरुवात विक्रांतच्या माध्यमातून होईल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आशिष आहेत
त्यांच्याकडे बरंचसं लक्ष आहे किंवा उम्मीद त्यांच्याकडे बरंचसं आहे विराट 11 साठी कशा प्रकारे ती फलंदाजी करतील. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं गेलं, जमिनीलगत चेंडू टोळवला. आपण पाहतो तिकडे क्षेत्ररक्षक आले आणि पुन्हा एकदा तीच रणनीती आखली गेली. कुठेतरी आशिषला स्ट्राईक एंडला आणण्याचा प्रयत्न केला. इथे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आणि विकेटचं होते पतन. रनआउटच्या स्वरूपात विकेट जरूर बाद झालेली आहे. PTPL सीझन 3 आपण पाहतोय ज्या गोष्टीची चर्चा दक्षिण रायगडमध्ये सातत्यपूर्ण होत होती ती दक्षिण रायगडची क्रीडा स्पर्धा सर्वांच्या भेटीला आलेली आहे. प्रीमियर लीग आता मात्र रायगड प्रीमियर लीग पासून आपण पाहतोय प्रीमियर लीगचा सिलसिला चालू झाला. गावोगावी खेडोखेडी प्रीमियर लीग झाल्या, परंतु दक्षिण रायगडमध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये एक मोठी क्रीडा स्पर्धा येऊ घातली ती म्हणजे पोलादपूर प्रीमियर लीग. आणि तदनंतर दिवस रात्र आणण्याचा सुद्धा एक यशस्वी प्रयत्न याच आयोजकांनी जरूर केलेला आहे. धावफलक एक आपण पाहतोय पुढे जातोय तब्बल 29 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये लागलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 विक्रांतच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना याही वेळेला बॅटच्या वरच्या स्टिकरला लागतोय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु झेल शेवटच्या क्षणी होऊ शकत नाही आणि तिकडनं एक धाव येईल. एकेरी धावेने 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपण पाहू शकता या 30 धावा येणाऱ्या काळात अजून सुद्धा 15 चेंडू आणि 76 धावांची गरज आहे. 15-76 असं समीकरण अजून सुद्धा असणार आहे. टेनिस.in चं चांगलं काम आपण पाहतोय. PTPLच्या माध्यमातून इथे मोठा फटका आला. या 6 धावा जरूर येतील आणि आपण पाहतोय आशिष सामना सोडायला तयार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे माझ्याकडे फटके आहेत. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली जाईल. धावफलक 6 ने पुढे जाईल. तब्बल 36 धावा धावफलकावर षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोळवला. तिकडनं आशिषच्या माध्यमातून एक धाव घेतली गेली आणि 37 धावा धावफलकावर लागल्या जातील. जिथे षटक क्रमांक 4 विक्रांतच्या माध्यमातून चालू आहे. आज बऱ्याचसं क्रिकेट पाहिलं गेलं, परंतु एक पुन्हा एकदा गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आमचे स्कोरर मित्र अतुल तलेकर यांचं विशेष कौतुक करणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी बदलल्या गेल्या, परंतु अतुल यांची इथे मात्र सुंदर कामगिरी. प्रत्येक चेंडूवर चांगल्या प्रकारे नजर ठेवून आहेत. या 4 धावा येतील आणि 4 धावेने आपण पाहतोय 41 धावा धावफलकावर. चार षटकांती 41 धावा धावफलकावर 12 चेंडूमध्ये 65 धावांची गरज आहे. विजयाचं लक्ष. 12 चेंडू आणि 65 धावांची गरज आहे. विजयाचं लक्ष आपण पाहू शकता. शेवटचे 12 चेंडू या सत्रातील आहे. एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला विराट 11 हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. कमी प्रेक्षकांचा सामना आहे, किंबहुना आजच्या फॉर्मॅटचा आपण अंत करतोय, परंतु विराट 11 यांची थोडीशी कमकुवत बाजू दिसते. गोलंदाजी करताना त्यांच्या गोलंदाजांनी केलेले खराब गोलंदाजी, जास्तीच्या धावा जमवल्या गेल्या. अभि केसरकर यांची अफलातून फलंदाजी आणि आपण पाहतोय या सगळ्या जोरावर या सामन्यात सुरुवातीपासून ज्योती एंटरप्राइजेसची चांगली पकड लाभली आणि आता 12 चेंडू आणि 65 वर सामना येऊन ठेपलेला आहे. पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि निलेश दादा कोलस्कर यांचं आवर्जून नाव घ्यावं लागतंय. सातत्यपूर्ण जिथे तिथे समालोचन करण्यासाठी जातो. आज पोलादपूरच्या बाहेर जरी गेलो तरी हे नाव जरूर येतं. वाईड बॉल येईल, एकेरी धावेने धावफलक पुण्याच्या पुढे जाईल. 42 धावा धावफलकावर लागल्या जातील. अफलातून कामगिरी निलेश दादा यांची प्रत्येक वेळा मैदानात जेव्हा जेव्हा प्रसंग येतोय तेव्हा ते नक्कीच दाखल होतात आणि प्रत्येकाला मायेचा आपुलकीचा हात जरूर देत आहेत.
ज्योती एंटरप्राइजेसच्या माध्यमातून सातत्यपूर्ण चांगल्या प्रकारे व्यवसाय बसवल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या गावी आले. नुसते आले नाही तर अख्ख्या पोलादपूरला एकत्र करण्यासाठी एक पाऊल त्यांनी स्वतः पुढे टाकलं आणि एक अफलातून क्रीडा स्पर्धा नक्कीच तुमच्या आमच्या भेटीला येते. बराच वेळा आपण समालोचक म्हणून बरेच मोठी मोठी नावं घेऊन उदाहरण देत असतो, परंतु आज लक्षात आली म्हणून आवर्जून एक गोष्ट तुम्हाला सांगू. शून्यातून निर्माण करणाऱ्या 11 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे अजून सुद्धा. शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं तर मोठं नाव एकच घेतलं जाईल, निलेश दादा यांचं. त्यांची जी स्टोरी वाचली ती खूप प्रेरणादायी आहे. छोट्याशा गावातून मुंबा नगरीमध्ये गेले, एखाद्या पत्र्याच्या चाळमध्ये राहिले आणि आज ज्योती एंटरप्राइजेस सारखं मोठं साम्राज्य प्रस्थापित केलेलं आहे. ही सुद्धा शून्यातून निर्माण करण्यासारखी गोष्ट आहे आणि पोलादपूरच्या या वैभवाचं प्रतीक जरूर आपल्याला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये धावांकडे जाऊया, जिथे धावा झालेल्या आहेत तब्बल 46 धावा धावफलकावर. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 10 बॉल 60 धावा. नक्कीच एक खुशखबर आली आणि निलेश दादांची ती पोस्ट वाचली, स्टेटस निलेश दादा वाचला आणि खूप आनंद झाला की येणाऱ्या काळात महाडमध्ये सुद्धा ज्योती एंटरप्राइजेस आपले ब्रँच खोलते आणि इथल्या तरुणांना सुद्धा ते संधी देणार आहेत. MIDC मध्ये बरंचसं काम आहे आणि त्यांची सुद्धा त्यांनी इथे मात्र तयारी दर्शवलेली आहे. म्हणजे काय तर ज्योती एंटरप्राइजेस आपल्या सेवेसाठी महाड आणि या परिसरात सुद्धा दाखल होणार आहेत. ते नुसते व्यवसाय करत नाही तर तरुणांना काम देत आहेत, तरुणांच्या हाताशी काम देत आहेत. रोज त्यांची एकतरी पोस्ट असते, मला ड्रायव्हर पाहिजे, कसा पाहिजे, निष्व्यसनी पाहिजे, मला असा माणूस पाहिजे. म्हणजे त्यांच्या पोस्टमध्ये एकतरी वॅकेन्सी असते, दर 2 दिवसातून एक वॅकेन्सी असते की आपल्या कॉन्टॅक्टमधले असल्या तरुणांना रोजगार मिळावा, ही त्यांची माफक अपेक्षा असते. क्या बात है. धावफलक मात्र पुढे जात नाही, ही चर्चा जरूर होईल. निलेश दादा आज बोलण्याचा योग आला आणि हे शब्द खऱ्या अर्थाने आपण पाहतो उत्स्फूर्तपणे आलेले आहेत. एक शब्द तुमच्यासाठी जरूर मिळेल, कारण तुमचं जे ध्येय आहे ते खूप चांगलं आहे. आम्ही भी घडलो, तुम्ही भी घडा, कारण हे घडण्याचं सगळं सत्र जरूर चालू. मला सुद्धा कोणीतरी हात दिला, मी सुद्धा 4 लोकांना हात देतील, ते 4 लोक 8 लोकांना हात देतील आणि आपला पोलादपूर तालुका खऱ्या अर्थाने सक्षम आणि मजबूत होईल, ही एक माफक अपेक्षा आहे. मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी क्रिकेट जरूर चालू आहे, धावा वाढत नाही आणि धावफलकावर मात्र आपण पाहतोय तब्बल 46 धावांवर थांबलेला आहे. आता मात्र 8 चेंडू आणि 60 धावांची गरज मैदानाच्या आत. 7 चेंडू, सॉरी 7 चेंडू. हो, याही वेळेला आपण पाहतोय हा मोठा फटका आला आणि षटक संपलेला आहे. 6 चेंडू 56 धावा गरज आहे. या अगोदर सातत्यपूर्ण समालोचन करताना आणखीन एक स्टोरी जरूर सांगितली. संदीप कदम सरांचा प्रवास हा सुद्धा आपण बराच काळ ऐकतो. निलेश दादांचा प्रवास आज सांगण्याचा नक्कीच मानस आला, कारण अशा प्रकारची शांतता असेल तेव्हा अशा खऱ्या अर्थाने गोष्टी चर्चेत येतात, किंबहुना अशा गोष्टीकडे आपण नजर देणं गरजेचं आहे. परंतु याही गोष्टीकडे लक्ष असेल की पोलादपूरच्या टेनिस क्रिकेटचं एक छोटंसं रोपटं लावलं, आज विशाल वटवृक्ष झालं आणि मैदानात आपण पाहतोय तब्बल ह्या प्रत्येक संघाकडून प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील खेळाडू आज खेळताना दिसत आहे आणि प्रत्येकाला अभिमान स्वाभिमान वाटावा असा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण जरूर पाहतो. आणि या सगळ्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे की आमच्यासारख्या स्थानिक समालोचकाला सुद्धा या इतक्या मोठ्या व्यासपीठाची संधी देतात आणि आमचा सुद्धा प्रवास चांगला होतो. काय चुकीचे शब्द येतील किंबहुना आमच्याकडे राहिलेले शब्द येतील, हे सगळे पोटात घालून हे सगळेजण आम्हाला सुद्धा घडवतात, याचं सुद्धा एक वेगळे क्रेडिट त्यांना देणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये षटकार येतोय, औपचारिकता राहिले परंतु 56 नंतर पुन्हा एकदा येतोय मोठा फटका.
आणि पुन्हा एकदा जास्तीच्या धावा वाढतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज विनय यांच्याकडे हे षटक सोपवलेलं आहे. 2 मोठे फटके आली, अजून सुद्धा 4 चेंडू शेष असताना याही वेळेला आता मात्र सुमित आहेत तिकडे, बरोबर. सुमित आहे, सुमितच्या माध्यमातून झेल टिपला गेला आणि तीन चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. कोण? आशिष ना? तर आशिष यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. 47 वैयक्तिक धावा काढून प्रयत्न जरूर केले त्यांनी, लढले ते, परंतु थोडेसे कमी पडले, परंतु 47 धावांची चांगली खेळी केली. तर प्रवीण दुगाडे सर म्हणतात की आता काहीतरी जादू करण्यासाठी एखादा इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल का, आणि तो ओमकार गाडगे असेल का. विशेष प्रेम आहे त्यांचं ओमकार गाडगेंवर. मगाशी सुद्धा प्रवीण दुगाडेंच्या हातात एखादा रुपये बक्षीस लावणे मोठा सन्मान असणार आहे. त्यांनी ओमकार गाडगेसाठी तब्बल 500 रुपये लावले. दोन बॉल किती राहिले? 2च चेंडू शेष आहेत.